नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. मी निखिल सावंत तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल, आज आम्ही चाललो आहोत सिंधुदुर्ग गडावर. काल आम्ही रात्री ठाण्यावरून 12ची ट्रेन पकडली होती. 12ची ट्रेन नेत्र होती. सकाळी ती इकडे टायमिंग तिचा 9चा होता, पण वाजले 10:30. आणि आज माझ्यासोबत आहेत, याला तुम्ही ओळखत असाल, स्वप्नील. भरपूर व्हिडिओमध्ये बघत असाल, खूप दिवसानंतर येतो आमच्याकडे. कारण त्याचा गावाला राहायला गेलं, त्यामुळे सुद्धा आमचे फिरायचं प्लॅन थोडे फिसकट आहे. आणि आता खूप दिवसानंतर आम्हाला चान्स भेटला आहे. आणि त्याला तुम्ही ओळखत असाल, आपला मार्लेश्वरच्या ब्लॉगमध्ये होता रमेश. तर आता आम्ही आहोत इथं सिंधुदुर्ग स्टेशनला. इथून साधारण ते सिंधुदुर्ग किल्ला साधारण ते 30 किलोमीटर अंतरावर आहे. आता बघू इथून किती टाईम लागतो. तसं प्लॅन तर आमचा आम्ही 2 वर्ष कंटिन्यू. तसं नवीन वर्ष बघायला गेलं तर आपलं नवीन वर्ष नाही, आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला. पण फॉर्मॅलिटी म्हणून कॅलेंडर चेंज, तुम्हाला नवीन वर्षात आम्ही 2 वर्ष कंटिन्यू रायगडवर जात होतो. आणि हे 3रं वर्ष आमचा पप्पा बोलला की गडावरच जायचं, कुठला नवीन वर्ष सुरुवात तरी पण गडावरच करायची. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सिंधुदुर्ग गडाची पूर्ण माहिती देणार आहोत. तर चला तर मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, आता आम्ही इकडे सिंधुदुर्ग स्टेशनपासून इथे मागे इथे आम्ही रानबांबोली फाट्यावर थांबलो. इथून साधारण ते रिक्षावालेसुद्धा बोलतात की 400 ते 500 रुपये होते. आता आम्ही थांबलो इथे, बघतो इथं बस वगैरे बघतो, मग तुम्हाला पुढचं कसं काय ते सांगतो. कारण तुम्ही कधी पण म्हटलं बाहेरच्या लोकेशनला तुम्ही काय थांबा. आता यांनी ट्रकवाल्याला थांबवलं आहे. आता आम्ही ट्रकवाल्यांसोबत चाललं, बघू कुठं आम्हाला सोडतात. पैसे वाटवायची कामं बघू कुठं सोडतो. काय बोलतात? हा पकड. कट्ट्यावर 20-20 रुपये काय असेल. कट्ट्यावर मालवण कट्टा जाऊ द्या. येऊ का बसलो. अरे घे की पकडलं आम्ही इथं. पैसे वाचवायची टेक्निक. तिकडे ते ट्रॅफिक जाम झाले ना. मित्रांनो, आता आम्ही इकडे साधारण ते तिकडून आम्ही 30 किलोमीटर अंतर होतं, तर 20 किलोमीटर आम्ही इकडे आलो. मित्रांनो, आता इकडे मागेतून बघा, मालवण बसने आम्ही आता इथे मालवण बस स्थानक इथे आलो. आम्ही जेव्हा स्टेशनवर निघालो होतो तेव्हा आम्हाला तिकडे साधारण ते रिक्षावाले 800 रुपये बोलत होते. म्हणजे तुम्ही कोणत्या पण ठिकाणी जेव्हा नवीन येता तेव्हा तर चौकशी करा. जर पैसे खिशात असले ठीक आहे, तर आमच्यासारखे आले असाल तर जास्त खर्च करू नका. म्हणजे पोरं असाल तर तुम्ही ठीक आहे, तर फॅमिली वगैरे घेऊन असाल तर तुमच्यासाठी बस वगैरे आहेत. तिथं स्टेशनपासून बाहेर नाक्यावर आला तर इथून 40 रुपये बसचे घेतात आणि ते तुम्हाला सोडतील. रिक्षा वगैरे करणं, कारण 800 रुपये म्हणजे जरा जास्तच घेतात. आम्हाला 800 बोलले होते, आम्ही 200 रुपयात इथं आले. म्हणजे तिथून साधारण ते 1 किलोमीटर पण अंतर नव्हतं, तर रिक्षावाले बोलले आम्हाला 2 किलोमीटर आहे. आम्ही चालत पण पोचलो होतो. इकडे आमचे 60 घेतले. आम्ही ट्रकला लिफ्ट मागितली, त्याने आम्हाला 100 रुपये घेतले इथे. आणि इथं आता बसला आम्ही 50 रुपये झाले. म्हणजे विचार करा, 800 रुपये कुठं आणि 200 रुपये कुठं. त्यामुळे कधी पण याल, नवीन ठिकाणी याल, जरा चौकशी करा. डायरेक्ट पैसे वगैरे देऊ नका. इथून यायसाठी तुम्हाला जरी रिक्षा वगैरे नसल्या तरी खूप बस वगैरे आहेत. 40 रुपये घेतात बसवाले, तर रिक्षा वगैरे जास्त करत देऊ नका. आता आम्ही ते बस स्थानकात आहे. इथून साधारण ते 1 किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग किल्ला आहे. आता आम्ही इथे नाश्ता वगैरे करतो आणि पुढचा प्रवास सुरू करतो. मित्रांनो, समोर जो दिसतो तो सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याचा इतिहास बघायला गेलो तर महाराज जेव्हा कोकण स्वारीला आले होते तेव्हा इकडे हे समोर दिसतं ते कुर्टे बेट म्हणून ओळखलं जायचं. तेव्हा महाराजांनी तेव्हा ठरवलं होतं की या ठिकाणी किल्ला बांधायचा. आणि किल्ल्याचं बांधकाम त्यांनी 25 नोव्हेंबर 1664 साली सुरू केलं होतं. चला चला मित्रांनो, आता आम्ही इकडे तिकीट काढले आणि आता आम्ही बोटीने पुढे चाललो आहोत.
हे जे बांधकाम दिसते तुम्हाला त्याचे चिरे बघा तुम्ही फक्त आकार बघा चिऱ्यांचा. समोर दिसतो तो महादरवाजा आहे. गडाचा दरवाजा बघायला गेलं तर महाराजांचे जेवढे गड किल्ले आहेत त्यांचा महादरवाजा असतो तो असा गोमुखी आकाराचा असतो. तुम्हाला याच्या दिवसात बघितलं असं रायगडचा सुद्धा दरवाजा. आणि महाराजांनी जेवढे गड किल्ले बांधले त्यांचा दरवाजा गोमुखी आकाराचा असतो. कारण शत्रूने समजा इकडून अटॅक केला तर तो डायरेक्ट दरवाजावर लागू नये. म्हणजे समजा त्या काळी शत्रू अटॅक करताना गडावर होंके किंवा हत्तीचा धक्क्याचा वापर करायचा. तर तो हत्ती इकडून सहजासहजी असं फिरून येऊ शकत नाही. त्यासाठी या गोमुखी आकाराचा आहे. आणि होंकासुद्धा जर आणत तर मागून धावत घेऊन त्याचं प्रेशर मारून तो तोडायला लागतो. तर इथे त्यांना तो सहजासहजी फिरवता येत नाही. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा आकार केला आहे. आणि प्रत्येक गडावर तुम्ही महादरवाजाच्या वरती असं बघत असेल त्या जंग्या असतात. समजा शत्रू खाली उभा असला तर वरून त्याच्यावर मारा करण्यासाठी अशा जंग्या काढलेल्या असतात. मित्रांनो, महादरवाजाच्या समोरच तुम्हाला इथे हे हनुमंताचं मंदिर पाहायला मिळतं. मित्रांनो, हा जो तुम्हाला दरवाजा पाहायला मिळतो हा शिवकालीन दरवाजा आहे. म्हणजे त्या काळी महाराजांचे काही जे बांधकाम झालं तेच दरवाजा असं म्हणतात. हे महादरवाजा आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. हे देवड्या आहेत, पहारेकरांच्या बसण्यासाठी देवड्या असतात. आणि ही जी तुम्हाला जागा इथं पाहायला मिळते त्याला देवळ्या असं म्हणतात. म्हणजे दिवा वगैरे ठेवायसाठी त्यासाठी उजवसाठी तिकडे तुम्ही जाऊ शकता. महादरवाजातनं सरळ आतमध्ये आल्यावर तुम्हाला हे जरीमरी मातेचं मंदिर पाहायला मिळतं. मित्रांनो, या मंदिराच्या बाहेर तुम्ही हे देऊळ तुकाराम येसोबा आयरेकर सखोर यांनी बांधले इसवी सन 1812 मध्ये. हे जे बांधकाम तुम्हाला पाहायला मिळतं हे शिवकालीन नाही, सध्याचं बांधकाम आहे. म्हणजे 1800च्या दरम्यान बांधकाम झाल्याचं. आत्ताच आहे, तेव्हाच नाही. तर इथे सुद्धा तुम्हाला बघायला अशा प्रकारच्या जंगा पाहायला मिळतात. म्हणजे तोफेचा डायरेक्ट मारा समोर करू शकतो. त्यासाठी अशा प्रकारे बांधले. त्या काळी इथे डबल मजला असावा. काय रे मित्रांनो, महादरवाजाच्या वरच्या बाजून या तटबंदी करून समोर चालत आल्यावर समोर तुम्हाला महाराजांच्या हातांचे आणि पायांचे ठसे पाहायला मिळतात. आपण तिथे जाऊ आता. मित्रांनो, हे इथं वरती आपल्याला महाराजांच्या उजव्या हाताचा पंजा पाहायला मिळतो. आपलं खूप सौभाग्य आहे की आपल्याला ते पाहायला मिळतं. मित्रांनो, वरती महाराजांच्या हाताचे ठसे आणि इथे खाली महाराजांच्या पायाचे निशाणे आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, इथं आता दिसणार नाहीत काचेवर. मित्रांनो, गडावर त्या काळी 40 शौचकूपे बांधले. त्यातली जास्तीत जास्त जेवढे दिसतील तेवढे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. ते बघा, इथून सुद्धा खाली उतरायची सोय. हे तटबंदीवरती यासाठी पायऱ्या आहेत. आणि ते खालीच तिकडे बघायला गेलं ना, ते बघा तिथे सुद्धा एक शौचकूप दिसते. तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो मी. मित्रांनो, या गडावर 3 पाण्याच्या टाक्या आहेत. आणि तिकडे पुढेच महाराजांचं मंदिर सुद्धा आहे. तटबंदी करून पुढे चालत आल्यावर आपल्या इथे महापुरुष मंदिर पाहायला मिळतं. हे महादेवांचं मंदिर आहे. सध्या ते बंद केलं होतं, तर आम्ही आता उघडले. दरवाजा आपटतात म्हणून केलं असेल लाकडाच्या दरवाजातून. आणि आता दर्शन घेतो. हे रम्या, इथून ये रे. हां हां, शिरानंद फकीर तेच तरीच आहे. आपण का कुठं आलो आहे मला काहीच समजत नाही. चुकीचं आलो.
हा हे बघ मंदिर तिथं. हे कुठलं मंदिर? हे ते महाराजांचं. मित्रांनो महाराजांच्या इकडून खाली आल्यावर पुढे आल्यावर सरळ इकडे महाराजांचं मंदिर पाहायला मिळतं. हे जे मंदिर आहे हे शिवराजेश्वर मंदिर. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधलं. आता हे जे बांधकाम दिसतं हे छत्रपती शाहू महाराजांनी केलं. इथे लिहिलं आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा सभामंडप श्री शाहू छत्रपती महाराज सरकार करवीर यांचे कारकिर्दीत इसवी सन 1907 मध्ये करवीर दरबारच्या खर्चाने बांधण्यात आला आहे. समोर त्यावेळी महाराजांनी कोळ्याचा वेश घेतलेला. मित्रांनो शिवराजेश्वर मंदिराच्या पाठीमागे बाजूलाच हे म्युझियम आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली तलवार आहे तुळजा तलवार, जी त्यांचे वडील शहाजीराजे यांनी त्यांना दिली होती. ती इथे आहे ओरिजिनल. मित्रांनो शिवराजेश्वर मंदिराच्या इकडून थोडं पुढं आल्यावर राईट साईडला आपल्याला महादेवांचं मंदिर पाहायला मिळतं. आणि याच ठिकाणी खाली भुयारी मार्ग आहे, तुम्हाला दाखवणार मी आता. हे बघा आता बाजूला कटोडा बनवला आहे, अशी खाली विहीर आहे आणि इकडून खाली जायला राईट साईडला असे भुयारी मार्ग आहेत. आता सध्या ते बंद केलेत. मित्रांनो हे जे भुयारी मार्ग आहे यासाठी बनवलं होतं कारण समजा युद्ध वगैरे झालं तर युद्धासाठी जी लागणारी सामग्री कमी पडायची ती बाहेरून आत सहजासहजी पुरवता आली पाहिजे, त्यासाठी याचा वापर केला जातो. मित्रांनो हे जे पडके अवशेष पाहायला मिळतात हे महाराजांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या ठिकाणी महाराजसुद्धा आले असावे आणि आपले छत्रपती राजाराम महाराज हे आणि त्यांच्या पत्नी ताराराणी त्यांच्यासुद्धा इकडे वास्तव्य होतं. आणि याच्या बाजूला तिकडे 3 विहिरी पाहायला मिळतात गोड्या पाण्याच्या. दूधभाव, साखरभाव आणि दहीभाव. इकडे तुम्हाला आपण इकडे जाऊ या इकडे वाचा. गाड्या मूर्ख व बिंडोक माणसांना चप्पल आणि बूट घालून विहिरीत उतरण्याची परवानगी आहे. शुद्ध व सुशिक्षित माणसांनी पायातील बूट आणि चप्पल बाहेर काढून विहिरीत प्रवेश करा. ते सांगून बरोबर केलं. भारी ठेवलं. मित्रांनो ही तिसरी विहीर आपल्याला इथं पाहायला मिळते. दहीभाव विहीर. मित्रांनो हा समोर जो बुरुज पाहायला मिळतो तो आहे निशाणघाटी बुरुज. हा बुरुज पुऱ्या गडावर म्हणजे पुऱ्या गडाच्या भागात हा सर्वात उंचावरचा पॉईंट आहे.
मित्रांनो, ही समोर जी तुम्हाला मोकळी जागा पाहायला मिळते तिला राणीची वेळ असे म्हणतात. छत्रपती राजारामांच्या पत्नी तारा राणी याच ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस शांततेसाठी यायच्या. मित्रांनो, ही जी जागा दिसते याच ठिकाणी राजाराम महाराजांच्या पत्नी तारा राणी फेरफटका मारायसाठी यायच्या. आणि तुम्ही इकडे फक्त बाल्कनीसारखा व्ह्यू आहे आणि इथे त्या काळी सुद्धा दरवाजे होते. इकडे वरती तुम्ही पाहू शकता दरवाजा होता. शत्रू कोणी इकडे येऊ शकत नाही. हे बघा, आता इकडे पाणी कमी आहे म्हणून जर पाणी जास्त असलं तर इकडे बघायचा व्ह्यू मस्त होता. वरती लाटा वगैरे बघा, दगडी वगैरे पण कसं बघा कलरफुल आहे एकदम. कसलं दगडी भारी भारी रे हे बघा. आणि हे असे येतात ते काय बोलणार दिसतात असे कुठं ना कुठं. किशन पोट किरण आहे किशन काय यांना काय करावं आता, यांना मारल्याशिवाय पर्याय नसतं. असे माती खातात मग मारल्यावर बोलतात मारतात. हे बघा घाण करायला असतात हे लोक. समजावून पण काय लोकांना फायदा नाही. जसं काय ह्यांनीच आमच्या स्वप्न काम करते पाणी वगैरे टाकून. ते पाणी मारते स्वप्न येते. हे बघ बॉटल येते पाण्याची. तर नाही बघा, काही जण बोलत असतील की हा जो व्ह्यू आहे इकडे असं ओपन ठेवलं आहे, इकडून शत्रू वगैरे येऊ शकतात. जरी शत्रू जरी आले तर एक मिनिट तुम्ही थांबा रे, एक मिनिट थांबा. आले, हा व्ह्यू आहे. शत्रू आले, या रे शत्रू. असे वाकून येणार, तलवार घेऊन येणार. तो येईपर्यंत त्याला गाचकन मारणार, गाचकन मारणार. त्यामुळं तिकडे दरवाजा पण आहे, तसा काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा त्याला एक कवडी देतो थांब. ठीक आहे, त्याने एवढी शोधून त्याला भेटली नाही, मी त्याला अशीच मला भेटली बघा. त्याला देऊन टाकतो मी कवड्या छोट्या. होय होय कवडी ये देखो मोती. इसके लिए बेचारे ढूंढ रहे मेरे को, आसानी से मिलेगा. शत्रु ऐसा आ गया इधर से, शत्रु ऐसा आ गया डायरेक्ट तलवार ऐसे मान पे, समझे. ठीक आहे, तिथं आहे का बघ गुफा आहे वाटतं. ये लवकर. कसं झालं तिथे गेला, इथं आहे भुयारी मार्ग. कुठून नाही, खालून चेक करायला हा. इथून काय वरदा मी अटकलो खाली कसं परत. नको स्वप्न्या नको. अरे नको हा. चला आम्ही आता रिस्क करतोय. वरती काय जायला आम्हाला बघायचं आहे. अरे शौचालय इकडे भावा. नाही मी नाही. हे लय आतमध्ये वास बेकार येते. लय बेकार वास येतो मित्रांनो आतमध्ये. मी नाही जाऊ शकत. काय आहे काय विषय माहीत नाही. आतमध्ये काहीतरी विषय आहे. भूताचा वास बीच येतो रे. बघते आता आम्ही रिस्क घेतो. जरा मी आतमध्ये बघ कोण आहे. कोण असलं तर सांग मला, मी येत नाही. वास घाण येतोय ना. बघ का आहे का. हाय वरती जायला आहे का. बाहेर पडायला आहे. बाहेर पडा नाही का. बॅटरी देऊ का. नाही. काय विषय. टॉयलेट आहे ना. टॉयलेटच्या पण ह्या मार्गे आम्ही का आलो. डायरेक्ट बाहेर पड. अरे ह्याच्यात कोणी मुतलं, ह्याच्यात नाही करणं केलं. तेव्हाच होतं, आता कोण नाही करत. काय कसा उलटा फिर. रमे गोपर पकडा उलटा फिर. हाताव पाहिजे. उलटा फिर. टॉयलेटच्या मागच्या बाजून गेलो. शी नाही पण वरती जातच नाही. वरती पॅक असेल, पॅक झाला असेल.
मित्रांनो तेगम बघा आतमध्ये उघड बसले मित्र आता हा पहिला पाय खाली सोडा पण सोड मित्रांनो कोण जात नाही या ठिकाणी. तुम्हाला जायसाठी आम्ही सगळे पराक्रम करतो. तुम्हाला दाखवायसाठी आम्ही पराक्रम केले काय आहे तिकडे पण तसंच वेगळं. आणि हे बोलतात शौचालय नाही रे शौचालय वास कसा येतो पण तेव्हाची शौचालय आता कोण करते इथं. बसू का चला चला वरच्या बाजून बघू. तो जो खालचा व्ह्यू दिसतो ना तुम्हाला कुठे गेली ती ज्या आम्ही तिथं वरतून आलो तो इकडेच वरतून खाली झालं असतं पण ते आता इथे पॅक झालं सध्या. ते बघा इथेच त्यामुळे पॅक झालं. आम्हाला वाटतं शौचालयच होते त्या कालची आणि आम्ही त्या शौचालयाच्या मागच्या बाजून गेलो. हां असा व्ह्यू दिसतोय बघितलं बघ हे बघा तसं आहे. तिकडे शौचालयच आहेत ती पॅक आहेत. आता ह्याच्यात पण दगडी आहेत हे बघा हे बघा. हां ही शौचालय आहे ती बघ पण बाटल्या टाकल्या आतमध्ये इथं पण लोक सुधारणार नाहीत. आणि तो आहे ना तो पण असं पॅक झालं असंच पॅक झाल्यावरून दगडी गेल्यात नाही. तो पण असं पॅक झालं ना म्हणून त्याला हा हे बघ कशी दगडी वरती गेला. इथं पण आहे बघ तिथून पण आहे. तो तसाच खाली येतो बघ सेम शौचालय तिकडं घाण तिकडे जाणार येणार वरून तिकडून असा समजलं ना. हे वरती छप्पर फक्त टाकले त्या लोकांनी. ही समोर जे तुम्हाला खोली पाहायला मिळते ही शिवकालीन आहे. तर आपण आतमध्ये चाललो आहोत त्याचा. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार लागना पार लागना पार. मित्रांनो हे समोर जे तुम्हाला दिसतं ते आधी असं नारळाचं ह्या करत इथे झाड होतं पण ते 2007 साली वीज पडल्यामुळे ते तुटलं आणि आता तुम्हाला बघा चमत्कार बघा एका थोड्याला 2 असे फांदे होते. मित्रांनो आता आम्ही संपूर्ण सिंधुदुर्गगड फिरलो आहे आणि आता परतीचा मार्ग पकडतात पण ते बोटवाले आहेत त्याने आम्हाला सांगितलं होतं 1 तासात रिटर्न आहे आणि 2:45-3ला आम्ही वरती आलो इकडे आणि आता 4:45ला आम्हाला रिटर्न जायचं होतं. आता 5:30 वाजले. तर बोट तर आम्हाला असेल की नसेल बघायला लागेल. तिकडे जाऊन बघतो आता कसं काय ते. चला मित्रांनो ते बघा तो समोर तिकडे दिसतोय सिंधुदुर्ग जिल्हा आणि आता आम्ही आलो आणि आम्हाला वाटलं ते लोक तिकीट वगैरे चेक करतील नाही केली. आम्ही 1 तासात रिटर्न बोलवलं होतं आम्हाला. आम्ही 2-2.5 तास तिकडेच होतो. चालतं स्वप्न अरे आपल्याला वाटतं घेणार नाहीत रिटर्न. आम्हाला 1 तास रिटर्न बोलवलं आम्ही 2.5-3 तास तिकडेच होतो. इथं आपण नवीन दिवस सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज.